नमस्कार, मी शीतल आपल्या सर्वांचं शीतल हिलिंग योगामध्ये स्वागत करते. आपल्याला सर्वांना कधी ना कधी ताण, तणाव, चिंतासारख्या समस्यांना तोंड द्यावं लागतं. योगाभ्यासामध्ये ह्या समस्यांना तोंड देण्यासाठी वेगवेगळी आसनं, प्राणायाम आणि मेडिटेशन आहेत. ह्यामधील आज आपण एक आसन करणार आहोत ज्याचं नाव आहे शशांकासन. शशांक म्हणजे चंद्र. चंद्र आपल्याला शीतलता, शांतता आणि स्थिरता प्रदान करतं. हे आसनसुद्धा आपल्याला शांतता आणि स्थिरता प्रदान करतं. चंद्रावर आपल्याला एक आकृती दिसते जी सशासारखी असते. आपण ज्यावेळी हे आसन करतो त्यावेळी ह्या आसनामध्ये आपलं शरीर ह्या सशासारख्या आकृतीसारखंच दिसते. आता हे आसन कसं करायचं ते आपण पाहणार आहोत. तत्पूर्वी हे आसन कोणी करायचं नाही ते आपण पाहूया. ज्यांना पाठीमध्ये किंवा गुडघ्यामध्ये तीव्र वेदना होत असतील त्यांनी हे आसन करणं टाळावे. ज्यांना स्लिप डिस्कचा त्रास होत असेल त्यांनी हे आसन करू नये किंवा डॉक्टरांच्या सल्ल्याने योग्य त्या मार्गदर्शनाखाली हे आसन करावं. ज्यांना खाली वाकल्यानंतर भीती वाटते किंवा उच्च रक्तदाब असतो, ज्यांना जास्त वेळ खाली वाकून चालत नाही, अशांनी खाली वाकल्यावर डोक्याखाली उशी किंवा योगा ब्लॉक घेऊन त्यावर डोकं टेकवून ठेवावं. आता आपण आसन करूया. त्यासाठी मी एक साईडला होते म्हणजे तुम्हाला नीट दिसेल. सर्वप्रथम आपण सरळ वज्रासनामध्ये बसायचे. टाचांवर बसायचं आहे. पायांच्या पाठ ताठ ठेवायचे, डोळे बंद करायचे आहेत, हात मांडीवर ठेवायचे आणि दीर्घ श्वास घ्यायचा आणि सोडायचा आहे. एकदा दीर्घ श्वास घ्या आणि सोडा. पुन्हा एकदा दीर्घ श्वास घ्या आणि सोडा. आणि मन आणि शरीराला शांत करा. आता श्वास घेत दोन्ही हात सरळ कानाच्या रेषेत आपण वर घेऊन जायचे आहे. हात कानाच्या रेषेत वरच्या बाजूला जेवढे खेचता येतील तेवढे वर खेचा आणि श्वास सोडत हळूहळू कमरेमधून शरीर खालच्या बाजूला घेऊन या. हात सरळ पुढे पसरवा. डोके जेवढं खाली जाईल तेवढे खाली घेऊन जाण्याचा प्रयत्न करा आणि जमिनीला टच होत असेल तर टच करा. हे करताना पाय टाचांवरून उचलू नका. आणि हीच ती स्थिती आहे ज्यामध्ये कल्पना करा की आपल्या शरीरातले, आपल्या डोक्यातले चिंता, विचार, मानसिक ताण सर्व जमिनीकडे वाहून जात आहे. आणि ह्या स्थितीत काही सेकंद नॉर्मल श्वास उच्छ्वास करत असेच राहा. हे आसन साधारण 20 ते 30 सेकंद आपण इथे थांबू शकतो. सवयीप्रमाणे ही कालमर्यादा आपण हळूहळू वाढवू शकतो. अगदी 1 मिनिटापर्यंत सुद्धा आपण ह्या आसनामध्ये ह्या स्थितीत थांबू शकतो. ह्या आसनाचे साधारण 3 ते 5 आवर्तने करायचे आहेत. श्वास भरत हळूहळू हात वर उचलायचे आहेत आणि श्वास सोडत हात मांडीवर घेऊन यायचे आहेत. हे एक आवर्तन झालं. आता ह्या आसनाचे फायदे काय आहेत ते आपण पाहूया. हे आसन केल्यामुळे कमरेच्या खाली ज्या वेदना होत असतात त्या कमी होतात. ज्यांना अपचनाचा त्रास होत असेल त्यांचा अपचनाचा त्रास कमी होतो. पोटातले ऑर्गन नीट काम करणं सुरू करतात आणि सर्वात महत्त्वाचं ताण, तणाव, चिंता कमी होण्यास मदत होते. हे आसन करून पहा. तुम्हाला कसा अनुभव येतो ते कमेंटमध्ये शेअर करा. व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, मित्र परिवारांसोबत शेअर करा आणि अशाच योगा आसनांसाठी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.